नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं जिओ पॉलिटिक्स मराठीमध्ये। मित्रांनो, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन सिंग ट्रुडो यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला। आता हे जवळपास सगळ्यांना माहीत होतं, जे लोक जिओ पॉलिटिक्स फॉलो करतात, की हा जस्टिन ट्रुडो जो आहे हा राजीनामा देणार, कारण कॅनडामध्ये ह्या वर्षाच्या शेवटी होत आहेत सार्वत्रिक निवडणुका। आणि जर कॅनडामधली लेबर पार्टी या जस्टिन ट्रुडोच्या नेतृत्वाखाली जर निवडणुकीमध्ये गेली असती तर या लेबर पार्टीचा पक्का कार्यक्रम ह्या निवडणुकीमध्ये झाला असता। आता जस्टिन ट्रुडो यांनी जो राजीनामा दिलाय, हा राजीनामा त्यांनी कॅनडामधल्या जे कॅनडाचे नागरिक आहेत त्यांच्या दबाव आणि स्वपक्षीयांच्या दबावापोटी या जस्टिन ट्रुडोनी राजीनामा दिलाय। म्हणजे एकेकाळी कॅनडाचा आयकॉन असलेला हा जस्टिन ट्रुडो आता एक मस्करीचं पात्र झालंय। मित्रांनो, जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा देण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की कॅनडामधला जो खालिस्तानी सिम्पिटायझर जो लीडर आहे जगमीत सिंग, या जगमीत सिंगच्या पॉलिटिकल पार्टीनी या जस्टिन ट्रुडोच्या जे सरकार होतं लेबर पार्टीचं याच्याकडून आपला पाठिंबा काढून घेतला। आणि तेव्हाच हे जे कॅनडामधलं लेबर पार्टीचं सरकार होतं हे याचा एक पाय निघाला होता। आणि त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाण्याआधी लेबर पार्टीने असा निर्णय घेतला की हा जो आपला पंतप्रधान आहे, ज्यांनी अख्ख्या जगभरात आपली छितू केलेली आहे, याला आधी पदावरून काढा, नाही तर आपला कार्यक्रम होऊन जाईल। मित्रांनो, जर या जस्टिन ट्रुडोचं जर आपण बघितलं तर जस्टिन ट्रुडो प्रधानमंत्री असताना भारत सरकार आणि कॅनडाचे संबंध नेहमी हे ताणलेले राहायचे। याच्यामागे कारण असं की हा जो जस्टिन ट्रुडो आहे हा आपल्या मतासाठी खालिस्तानी सिम्पथायझर, खालिस्तानी लोकांना पाठीशी घालण्याचं काम या जस्टिन ट्रुडोने याच्या कार्यकाळामध्ये केलं। तुम्हाला आठवत असेल की 2022 साली खालिस्तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या कॅनडामध्ये झाली होती 2022ला। आणि या हत्येचा ठपका यांनी भारत सरकारवरती ठेवला होता। भारतच्या गुप्तहेर संघटना रिसर्च अँड ॲनालिसिस विंग जी आहे तिच्यावरती या जस्टिन ट्रुडो सरकारने ठपका ठेवला होता। आणि ह्या ठपक्यानंतर भारत सरकार आणि कॅनडाचं जे सरकार होतं यांच्यामध्ये प्रचंड तणाव आला होता। जस्टिन ट्रुडोचं असं म्हणणं होतं की भारत सरकारची जी गुप्तहेर संघटना आहे ती आमच्या नागरिकांना आमच्या देशामध्ये त्यांच्या हत्या घडवून येते। भारत सरकारने याचे पुरावे कॅनडा सरकारकडे मागितले होते, पण कॅनडा सरकारला हे काही पुरावे अजून देता आले नाही। जवळपास 2-2.5 वर्ष झाले तरी पुरावे दिले नाही। असो, याही पुढे जाऊन मित्रांनो, कॅनडामध्ये जे खालिस्तानी लोक म्हणजे खालिस्तानी सिम्पथायझर जे कॅनडामध्ये जे त्यांचं जे बाळसं ज्यांना मिळाले ना, या जस्टिन ट्रुडोच्या काळातच मिळालेलं आहे। म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेस आपले भारतातले कॅनडामध्ये जे आपले राजदूत होते, या राजदूतांवरच म्हणजे एखादा जो राजदूत असतो तो त्या देशाचा प्रतिनिधी असतो, त्या आपल्या भारतातल्या राजदूतांवरच या कॅनडाच्या सरकारने आरोप केले होते की हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये इंडियन हायकमिशनमधल्या लोकांचा हात आहे। म्हणजे इथपर्यंत हे जस्टिन ट्रुडो पोचले होते। आणि कशासाठी तर कॅनडामध्ये असलेले जे सिख लोक आहेत, जे खालिस्तानी सिम्पथायझर लोक आहेत, यांच्या मतासाठी हा जस्टिन ट्रुडो हे करत होता। पण आता ह्या बाबांनी दिलाय राजीनामा। याही पुढे जाऊन मित्रांनो, या जस्टिन ट्रुडोचा जो खालिस्तानी लोकांना पोसायचा जो धंदा आहे हा यांचा फॅमिली बिझनेस आहे। कारण जस्टिन ट्रुडो यांचे जे पप्पा होते ते जस्टिन ट्रुडो यांच्यापेक्षाही फास्ट होते। म्हणजे झालं असं की 1980 ते 84च्या हा जो कार्यकाळ होता यामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे पप्पा पियरो ट्रुडो हे कॅनडाचे प्रधानमंत्री होते। आणि त्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि भारतामधून एक कॅनडामध्ये जे खालिस्तानी जे आतंकवादी होते कॅनडामध्ये पळून जायचे। म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा, कॅनडाने त्यांच्यासाठी दरवाजा मोकळाच करून ठेवला होता। तर हे खालिस्तानी आतंकवादी तिकडे पळून जायचे आणि वेळोवेळी भारत सरकारने या जस्टिन ट्रुडोच्या पप्पाकडे म्हणजे पियरो ट्रुडोकडे मागणी केली होती की हे जे तुमच्याकडे तुम्ही ज्यांना जी शरण दिलेली आहे ते दहशतवादी आहेत, यांच्याकडून आमच्या देशाला धोका आहे, तुम्ही यांचं प्रत्यार्पण परत आमच्याकडे करा। पण 4 वर्ष हा पियरो ट्रुडो कानात कापूस घालून यांनी भारत सरकारच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। आणि त्याचा असा परिणाम झाला की मित्रांनो, 23 जून 1985ला एअर इंडियाचं 182 कनिक्स हे जे विमान होतं या विमानामध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये 300
26 निरपराध लोकांचा बळी या कनिक्स बॉम्बिंगमध्ये गेला होता. आणि हा जो कनिक्स बॉम्बिंगमधला जो मुख्य आरोपी होता तेजिंदर सिंग परमार, हा कॅनडामध्ये या जस्टिन ट्रुडोनी, त्याच्या पप्पानी त्याला शरण दिली होती. म्हणजे भारत आणि कॅनडा जेव्हा जेव्हा हे ट्रुडो फॅमिली कॅनडाच्या सत्तेवरती आलेली आहे त्यावेळेस या खालिस्तानी जे उग्रवादी आतंकवादी आहेत यांना बाळसं या कॅनडामध्ये भेटलेले. आता जस्टिन ट्रुडोचं जर म्हणायचं झालं तर जस्टिन ट्रुडोच्या नेतृत्वात जर लेबर पार्टी सरकारमध्ये गेली असती तर लेबर पार्टीचा कार्यक्रम तर झालाच असता. लेबर पार्टीला आधीच अंदाज आला होता की भारत आणि कॅनडाचे संबंध ज्यावेळेस बिघडायला चालू झाले 2022च्या नंतर आणि हा जस्टिन ट्रुडो निवडणुका जशा जशा कॅनडामधल्या जवळ येत होता तर त्यांनी डायरेक्ट भारत सरकारवरती आरोप करायला सुरू केले की जो निज्जर होता खालिस्तानी दहशतवादी याची हत्या भारत सरकारने केली. म्हणजे ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस असं निष्पन्न झालं की निज्जरची जी हत्या झाली ती ही कॅनडामधल्या लोकल गँग वॉरमधून झाली होती, पण या जस्टिन ट्रुडोने आपल्या डोक्यावरती खापर फोडलं होतं. आता जस्टिन ट्रुडोने दिला राजीनामा. आता याचं भारत आणि कॅनडाच्या संबंधावरती काय परिणाम होतील, आता पुढचा प्रधानमंत्री कोण होईल तेव्हाच लक्षात येईल. कारण जर पुन्हा एकदा जर लेबर पार्टी आली तर पहिले पाडे 55. कारण ही जी लेबर पार्टी आहे ही पारंपरिकदृष्ट्या अँटी इंडिया नेरेटिव्ह, अँटी इंडिया थॉट ठेवून चालणारी पार्टी आहे. कारण 1998ला ज्यावेळेस भारत सरकारने न्यूक्लिअर चाचणी आपण केली होती अटलजींच्या नेतृत्वाखाली, ज्यावेळेस पोखरणमध्ये आपण अणु चाचणी केली होती, या अणु चाचणीनंतर भारत सरकारवरती सगळ्यात आधी निर्बंध घालणारे हेच कॅनडा होतं. सगळ्यात आधी युनायटेड नेशनमध्ये आपल्या नावाने ओरडणारं हेच कॅनडा होतं. म्हणजे मित्रांनो, खूप जिओ पॉलिटिक्समध्ये खूप असे देश आहेत की जे वरवर जरी आपल्या संग छान 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 जरी बोलत असले पण आतून त्यांना भारत हा महाशक्ती होताना त्यांना बघवत नाही आहे. आज आपण जगातली 3री लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. आज स्किल लेबर जर म्हणलं तर आज जगात पहिल्या 3 देशांमध्ये आपलं नाव येतं. म्हणजे संबंध गल्फ असेल, अमेरिका असेल किंवा युरोप असेल की भारतीय लोक आपली प्रतिष्ठा वाढवत आहेत. तर ह्या गोऱ्या लोकांना, जस्टिन ट्रुडो सारख्या लोकांना हे मनामध्ये खूपते. आणि भारताविरुद्ध जे लोक कारवाई करतात, ज्या संघटना, ज्या NGO भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम करतात त्यांना या जस्टिन ट्रुडो सारखे लोक पाठीशी घालतात. पण आता दिलाय ट्रुडो साहेबांनी राजीनामा. आता ज्यावेळेस आता राजीनामा दिल्यानंतर काही लोकांना प्रश्न पडला असेल की आता राजीनामा दिला म्हणल्यावर भारत आणि कॅनडाचे जे संबंध होते हे आता सुरळीत होतील. तर मित्रांनो, तसं होणार नाही आहे. कारण जस्टिन ट्रुडो जोपर्यंत कॅनडामध्ये निवडणूक होत नाही आहे, हा जस्टिन ट्रुडो जो आहे हा कार्यवाहक प्रधानमंत्री राहणार आहे. बरोबर. आणि त्यानंतर जी निवडणूक होईल आणि त्या निवडणुकीमध्ये जर पुन्हा एकदा कॅनडामध्ये लेबर पार्टी जर आली तर त्या लेबर पार्टीच्या पॉलिसीनुसार कॅनडामधले जे भारतीय स्टुडंट आहेत, बऱ्याच गोष्टी कॅनडामध्ये आपले भारतीय लोक जे कॅनडामध्ये काम करतात, भारतीय स्टुडंट मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये जातात. तर पुढं ज्यावेळेस इलेक्शननंतर कुठली कॅनडामधली पार्टी सत्तेवरती येते आणि कॅनडा ती पार्टी सत्तेवरती आल्याच्यानंतर त्यांचं भारतीय लोकांसाठी, भारतीय स्टुडंट असतील, भारतीय जे वर्किंग विजावरती लोक कॅनडामध्ये काम करतात त्यांच्याबद्दल त्यांचे काय धोरणं असणार आहेत, याच्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध सुरळीत होतील का पहिले पाडे 55 हे याच्यानंतर स्पष्ट होणार आहे.